शिक्षक भरती घोटाळ्याचे धागेदोरे आता पूर्व विदर्भापर्यंत येऊन पोहोचले। मोठी बातमी या क्षणाची। या घोटाळ्याबाबत गोंदियातून धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। बनावट सरकारी परिपत्रक काढून शिक्षक भरती झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी केलाय। शिक्षण विभागाच्या संचालकांनी 15 शिक्षकांची मान्यता रद्द करून त्यांचं वेतन रोखण्याचे आदेश दिलेत आणि असं असताना त्यांचं वेतन सुरू असल्याचा आरोपही मानकर यांनी केलाय। आणि 2004 ते 2022 पर्यंत असं कोणतेही शासन परिपत्रक नाही सेवा बदल की ज्यामध्ये अनुदानित संस्थांमध्ये शिक्षकांची पदभरती करता येईल असं कोणतेही नियम आणि परिपत्रक नसताना खाजगी संस्था चालकांनी अनुदानित संस्थांवर नियमबाह्य व बेकायदेशीरपणे सेवा बदल प्रकरण म्हणजे सेवा बदलांचं परिपत्रक दाखवून त्याचा गैरवापर करून बनावट पत्राच्या आधारे काही शिक्षकांची पदभरती घेतली आणि त्याद्वारे त्यांना शालार्थ आयडी देण्यात आलं। शालार्थ आयडी दिल्यानंतर त्यांना वेतन देण्यात आलं। हा सगळा शासनाच्या तिजोरीवरचा डल्ला मारण्याचा प्रकार आहे। यामध्ये डेप्युटी डायरेक्टर नागपूर, शिक्षणाधिकारी आणि विविध जे आहेत संस्थाचालक यांचं संगनमत आहे। कोट्यावधींचा भ्रष्टाचार आहे।